नम्रता वागळे, तुम्ही पाहताय पुढारी न्यूज। वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। आरक्षण हा राज्यामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेला जाणारा मुद्दा आहे आणि याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलंच ढवळून निघालंय आणि नेते खवळून निघालेत। कारण 2 दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी अचानक मराठा आरक्षणाच्या विरोधात ताठर भूमिका घेतली आणि नव्या वादाला सुरुवात झाली। खरं तर छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री, राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेतले एक नेते, त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेत असताना भुजबळ त्या प्रक्रियेचा भाग होते। मग अचानक त्यांनी स्वसत्तेच्या विरोधात अशी भूमिका घेण्याचं कारण काय? भुजबळांच्या बदललेल्या भूमिकेमागे राजकीय मतांची गणितं आहेत का? भुजबळांच्या निमित्ताने आक्रमक भूमिका घेत शिंदेंना मराठा ओबीसी आरक्षणावरनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय? या सगळ्यात भाजप कुठे आहे? भाजपची मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आहेत समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर आपली मतं मांडणार आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत आणि दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे कार्यकारी संपादक सुनील माळी सर आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला माळी सरांकडे जाणार आहे। माळी सर, गेल्या अनेक दिवसांपासून घडत असलेल्या या घटना, विशेषतः या घटनाक्रम आणि त्याहीपेक्षा त्याचं टायमिंग जर बघितलं तर कुणालाही असा प्रश्न पडतो की यामध्ये नेमकी राजकीय गणितं काय शिजतायत? माळी सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे माळी सरांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। मात्र सुरुवातीला छगन भुजबळ यांची आज एक प्रतिक्रिया आलेली होती। ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे। आपण ती प्रतिक्रिया ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे जाऊया। मला कर्डक सुद्धा दिसतायत, हेमलता पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला छगन भुजबळ काय म्हणाले ते आपण बघूया। काय सांगितलंय म्हणजे याचा अर्थ तोच आहे ना की त्यांना त्याच्यामध्ये जे आहे सर्व प्रकारचं आरक्षण पाहिजे आहे, ते पण ते म्हणतील त्याप्रमाणे ते पाहिजे आहे। एकाला कुणबी सर्टिफिकेट मिळालं की त्यांच्या ज्याला मिळालं त्याच्या पत्नीच्या 150 लोकांना आणि यांना आणखीन याच्या 200 लोकांना, या सगळेच आपोआप कुणबी झाले आणि कुणबी झाले की मग ते ओबीसीमध्ये आले की त्यांना हे सगळे अधिकार मिळावेत, मग शिक्षणाचे, नोकरीचे, राजकारणाचे। आता आमचं म्हणणं तेच आहे की एवढ्या 374-75 जाती आहे, याच्यामध्ये हे जर सगळी मंडळी आली तर कुणालाच काय भेटणार ना, म्हणजे ओबीसी तर संपलेच। गैरकायदेशीर त्यांचा समावेश ओबीसीमध्ये झालेला आहे, तर त्याचं पुनर्सर्वेक्षण करण्यात यावं आणि तोपर्यंत जे आहे हे ओबीसी आरक्षण या सगळ्या जमातींना रोखण्यात यावं, असं 2018 साली त्यांनी ती केस दाखल केली आणि म्हणून मी यासाठी आलो होतो। परंतु ती केस जी आहे मला वाटतं 33 की 35 नंबरवर आहे, म्हणजे उशीर आहे आणि आता कॅबिनेट असल्यामुळे मी आता मंत्रालयात जातो आहे। आता हे दोन्ही बाजूनी आहे की एका बाजूने जे आहे अशा काही लोकांना कुणबी सर्टिफिकेट त्यांनी घ्यायचं, ओबीसीमध्ये यायचं, आणि दुसऱ्या बाजूने जे ओबीसीमधले जे आहेत त्यांना हायकोर्टामध्ये लढून त्यांना ओबीसीच्या बाहेर ढकलायचं, असा हा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे। तर आपल्यासोबत समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक आहेत। कर्डकजी, आता भुजबळांनी जी काही भूमिका मांडलेली आहे ती आपण ऐकलेली आहे। असं का घडतंय की स्वतःच्या सत्तेमध्ये आहेत छगन भुजबळ यांचा पक्ष, मात्र सत्तेच्या विरोधात भुजबळांना का भूमिका घ्यावी लागतेय? कारण जरांगी पाटलांनी केलेल्या आंदोलनानंतर संपूर्ण शासन प्रशासन यंत्रणा ही त्यांच्यापुढे झुकलेली दिसून येते आणि एक सांख्यिक दहशतवादातून म्हणजे समाजावरती मराठेतर जेवढे बहुजन समाजाच्या जाती आहेत त्यांच्यावरती दहशत निर्माण झाली, पर्यायाने शासनावर प्रशासनावरती दहशत निर्माण झाली आणि शासन मजबूर झालं की मग बॅकडोरने मराठा समाजाला आरक्षण देण्याची तजवीज त्यांनी सुरू केलेली आहे। साहजिकच भुजबळ साहेब
हे सातत्याने ओबीसी समाजाची लढाई लढत आहेत आणि मग त्यासाठी ते सत्यात असोत किंवा सत्यात नसो ते ओबीसी समाजाचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडत असतात, त्यांच्यासाठी झगडत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून आदरणीय भुजबळ साहेब ही त्यांची ओबीसींची बाजू भरभक्कमपणे या ठिकाणी लढत आहेत. नाही कर्णकजी, जर संख्येचंच गणित मांडायचं झालं तर ओबीसींची संख्या काय कमी आहे का? जर संख्येचंच गणित मांडायचं असेल तर ओबीसींची संख्या लक्षात घेतली नसेल का सरकारने? परिस्थिती अशी आहे, जरांगेंच्या उपोषणानं जरांगेंच्या उपोषणानंतर ज्या पद्धतीने मराठा समाज हा रस्त्यावरती आला, त्याने एक प्रेशर निर्माण केलं सरकारवरती. त्या पद्धतीने ओबीसी समाजाकडनं प्रेशर, रस्त्यावरचं प्रेशर, मग चळवळीच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून प्रेशर निर्माण झालेलं दिसत नव्हतं आणि त्याचाच मग फायदा आज जरांगे पाटील घेत आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी ही भूमिका घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामधनं ओबीसी समाजातील प्रत्येक जात समूहाचे लीडर, नेते आदरणीय भुजबळ साहेबांना भेटत आहेत आणि एक मोठं आंदोलन, आता रस्त्यावरचं आंदोलन या ठिकाणी उभं राहील अशी एक परिस्थिती आता आहे. ठीक आहे, आपल्यासोबत संजीव भोर आहेत, शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते. संजीव भोरजी, शिंदे गटाने ज्या वेळेला छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली होती परवा आणि त्यांची मतं व्यक्त केली होती, शिंदे गटाने त्यावरती नाराजी व्यक्त केली होती. कडक शब्दात त्यांनी भुजबळांवरती सुद्धा टीका केलेली आहे. म्हणजे असं आहे की सत्तेतले दोन सहकारी आणि त्यांची टोकाची दोन मतं आहेत. का भुजबळांना अशी टोकाची भूमिका घ्यायची वेळ आली आणि शिंदे ते तुम्ही सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले एकमेकांवरती बोट दाखवायची वेळ आली तुमच्यावरती? अगदी बरोबर आहे. आदरणीय भुजबळ साहेब एक या राज्याच्या सरकारमधले एक ज्येष्ठ मंत्री आहेत आणि अनेक वर्षांचा अनुभव त्यांना आहे मंत्रिपदाचा. हो, सातत्याने अगदी ते गृहमंत्री राहिलेले आहेत, वरिष्ठ स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे. जेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन राज्य सरकार अतिशय व्यवस्थितरित्या हाताळतंय, जरांगे पाटलांना जर त्यांच्या मागण्यांबाबत काही कायदेशीर प्रक्रिया आणि मर्यादा याची जाण करून देण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सरकारच्या विनंतीवरून, ज्या सरकारमध्ये भुजबळ साहेब आता मंत्रिपद उपभोगता आहेत, त्या सरकारच्या विनंतीवरून जर कोणी निवृत्त न्यायाधीश तिथे उपोषणार्थींना या सर्व कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगत असतील तर सरकारच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन शमवण्यासाठी खरं तर ते मदत केल्यासारखं आहे. मात्र ज्येष्ठ मंत्री असलेल्या भुजबळ साहेबांनी अशा न्यायाधीशांच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेणं किंवा सरकारनेच नेमलेली जस्टिस शिंदे समिती या समितीवर आक्षेप घेणं आणि हे सगळं भुजबळ साहेबांनी हे सगळा पवित्रा कधी घेतलाय जेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन शांत झालेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या मागण्यांवर रीतसर जी काही सर्व पक्षीयांनी मिळून आणि सर्व पक्षीयांची मतं ऐकून सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या बाबत जेव्हा सरकारकडून कार्यवाही सुरू आहे, सर्व शांत झालेलं आहे वातावरण. अशा परिस्थितीत भुजबळ साहेबांनी अचानक अशा पद्धतीने आक्रमक पवित्रा घेणं आणि सरकारच्या विरोधात भूमिका घेणं, तर परिस्थिती तशी नाहीये ना. वेळोवेळी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सर्वांनी सातत्याने सर्व घटकांना आश्वासित केलेलं आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं जाईल आणि ओबीसींच्या आहे त्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. हे वेळोवेळी आश्वस्त केल्यानंतर आणि वातावरण निवळल्यानंतर भुजबळ साहेबांनी जेव्हा अशी भूमिका घेतली तेव्हा ही नक्कीच ठीक आहे. काही संजीव बोरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचण्यास डिस्टर्ब होतोय. हेमलता पाटील आहेत आपल्यासोबत. हेमलता पाटीलजी, तुम्ही आता दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलेलं आहे, आपल्याला साधारण झिस्ट लक्षात आलेलं आहे दोन्ही बाजूंचं म्हणणं काय आहे, की भुजबळांची भूमिका आपण ऐकली आहे, शिंदे गटाने त्यावर रिटॉर्ट केलेलं आहे, टीका केलेली आहे, तेही ऐकलेलं आहे. या सगळ्याकडे आता विरोधी पक्ष कसं बघते? कारण सत्तेतले हे दोन पक्ष आहेत, हे दोन भाग आहेत आणि तेच आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. नाही, सरकारमध्ये जे काही आता घटक पक्ष सामील झालेले आहेत तर त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाहीये, त्यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत आणि प्रत्येक जण एखाद्या गोष्टीचं क्रेडिट घेण्यासाठी पुढे आहे, अशी परिस्थिती आहे. माझे आता स्पष्ट आरोप आहे की भारतीय जनता पक्षाने घडवून आणलेले हे षडयंत्र आहे. एकीकडे एकनाथ शिंदेना बदनाम करायचं,
दुसरीकडे अजित पवारांच्या गटाला बदनाम करायचं. आणि ह्या सगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं की 4 दिवसापासून देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष कुठेही दिसत नाहीये. म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी अशा 2 मोठ्या प्रमुख समाजामध्ये ज्या पद्धतीने भांडण लावण्याचा प्रकार चाललाय, हा भांडण लावण्याचा प्रकार करून आपण नामानिराळं राहायचं आणि हे सगळा वादविवाद विकोपाला न्यायचा, ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका दिसते. आणि त्याच्यामध्ये भुजबळांसारखे नेते असतील किंवा एकनाथ शिंदेसारखे नेते असतील, हे सगळे त्याच्यामध्ये बळी पडतायत, त्याच्यामध्ये चुकीच्या भूमिका घेत आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. राहिला विषय छगन भुजबळांचा. छगन भुजबळांनी कारण नसताना, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जरांगेच्या सभेला इतका खर्च येतो, मग पैसे कुठून येतात, असे प्रश्न उपस्थित करून जे आंदोलन शांतता मार्गाने चाललं होतं, तिथे प्रत्येक वेळी त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन कारण नसताना, म्हणजे जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुम्ही कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व न करता सर्व समावेशक तुम्ही अशी भूमिका घेतली पाहिजे. तुम्हाला एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व करायचंय, काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की आम्हाला कोणाचाही हक्क हिरवून घ्यायचा नाही, ना की ओबीसींचा ना की मराठ्यांचा. अशा वेळेला आपण एक समन्वयाची भूमिका घेणं, आपण केंद्र सरकारकडे जाऊन ईडब्ल्यूएस सारखं त्या प्रकारात काही आरक्षण देता येतं का, संसदेत काही कायदा करता येतं का, अशी एखादी भूमिका घेण्याच्या ऐवजी सतत मराठा समाजाच्या विरुद्ध विद्वेषपूर्ण विधानं करायची बरं. आणि आपणच ओबीसींचे तारणहार्ता आहे असं दाखवायचं, ठीक आहे. हे मला वाटतं पूर्णपणे चुकीचं आहे. बरं. आणखीन एक गोष्ट नम्रता, भुजबळांना जर एवढंच वाटत असेल तर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये राहिलं नाही पाहिजे आणि मग समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. बर, माळी सर आहेत आपल्याकडे. माळी सर, आता हेमलता पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला की या सगळ्यामध्ये भाजप मात्र मूग गिळून गप्प आहे, मुद्दा तोच आहे की भाजप आहे कुठे. भाजप या सगळ्यामध्ये आपली भूमिका कुठलीही स्पष्ट मांडत नाही. इतक्या दिवसात भाजपची एकमेव जी प्रतिक्रिया आलेली होती ती म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची, आणि त्यांनी सांगितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता जे शिंदे निर्णय घेतील आरक्षणाबाबतचा तो आम्हाला मान्य आहे, भाजपने आमचा ठराव शिंदेकडे आम्ही दिलेला आहे. थोडक्यात ते शिंदेच्याकडे जे काय आहे ते सगळं शिंदेच्या खांद्यावर ढकलून मोकळे झालेले आहेत. कसं बघायचं या सगळ्याकडे, या राजकीय गणितांकडे कसं बघायचं माळी सर? बरोबर. आता पहिले मुद्दा निघाला छगन भुजबळ यांचा. तर छगन भुजबळांची राजकीय घुसमट होते आहे असं यातनं जरा स्पष्ट दिसत आहे. बरं. म्हणजे ही घुसमट जी आहे ही घुसमट सत्तेसाठी किती आणि तात्विक किती हे मात्र तपासावं लागेल. आता छगन भुजबळांचा थोडक्यात एका 3 वाक्यात जर इतिहास आपण बघितला तर मंडल आयोगाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्यांचा विरोध झाला आणि 91 मध्ये त्यांनी सेना सोडली. 91 मध्ये सेना सोडून ते काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये लगेचच मंत्री झाले 95 पर्यंत. त्यानंतर 99 आणि 2002 मध्ये उपमुख्यमंत्री आणि 2014 मध्ये भाजपशी शिवसेनेने ज्यावेळी काडीमोड केला त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीनं त्यांनी परत सत्तेत आले, कॅबिनेट मंत्री झाले. पुन्हा अजित पवार बरोबर बाहेर पडून भाजपची चुंबाचुंबी करून आता मंत्री झाले. प्रश्न असा येतो ह्या सगळ्या बॅकग्राऊंड भुजबळांची बघितल्यानंतर, शिवसेना सोडल्यानंतर काही वर्ष सोडली तर भुजबळ हे सत्तेवरच आहेत. या काळात ओबीसीचे प्रश्न नव्हते का? त्यांचा जनगणनेचा विषय होता, इतर प्रश्न होते. मग आत्ताच बंडाची भाषा का? आत्ताच बंडाची भाषेचं टायमिंग जे आहे ते टायमिंग आत्ताच भुजबळांकडून का? मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला आता 4 महिने राहिलेले आहेत. पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. आता सत्ता पद गेलं तरी फारसा फरक पडत नाही. ओबीसीच्या मतपेटीवर राजकारण त्यांचं जे उभं आहे ती मतपेटी घट्ट करण्यासाठी सरकारमध्ये राहून सरकार विरोधी भूमिका त्यांनी घेतली आहे का हा प्रश्न निर्माण होतो. आणि भाजपचा जो प्रश्न शेवटी मला विचारला तर मराठा समाजाची आक्रमक भूमिका म्हणून भुजबळांची प्रतिक्रिया आहे का? त्यांनाच भाजपकडनं आता हेमलता त्यांनी जी शंका व्यक्त केली का त्यांना भाजपकडून बळ मिळतंय हाही प्रश्न बघण्यासारखा आहे. त्यामुळं भुजबळांच्या आत्ताच्या सगळ्या बंडामध्ये आत्ताच्या सगळ्या भाषेमध्ये त्यांचा आत्ताच्या मतपेटीला घट्ट करणं हा हेतू आहे. त्यातला तात्विक भाग मिळतील तो तपासावा लागेल. बर, कर्डकजी, एक अशी चर्चा आहे की उपोषण सोडायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला फडणवीस ओबीसीच्या मंचावरती दिसले, शिंदे मराठा समाजाच्या मंचावरती दिसले. प्रत्येक जण आपापली मतपेटी सांभाळण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्यामध्ये ओबीसी आणि मराठा यांना एकमेकांच्या समोर उभं ठाकायचा प्रयत्न करायचा आणि आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करायचा. आणि यामध्ये हे राजकीय नेते एकमेकांसमोर उभे राहून आपापली राजकीय गणितं कॅल्क्युलेट करतायत. मात्र या सगळ्यांचा सूत्रधार हा तिसराच कोणीतरी मोठा राजकीय गट असू शकतो अशी एक चर्चा रंगते. तुम्ही काय यावर वरकरणी बघताय, कारण तुम्ही ओबीसी समाजाचे एक मोठे नेते आहात?
नाही, या चर्चेला तसा काय अर्थ नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आदरणीय भुजबळ साहेबांचं कुठल्याही स्वरूपाचं दुमत नव्हतं. मराठा समाजाला आरक्षण हे दिलं पाहिजे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हा धक्का लागायला नको ही मूळची भूमिका आहे. परंतु जेव्हा चर्चा झाल्या, कॅबिनेटमध्ये विषय झाले, तेव्हा हा मराठा समाजाच्या आरक्षणात धक्का लागणार नाही अशा स्वरूपाची भूमिका कॅबिनेटमध्येही ठरली. बाहेर मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब यांनी त्याच पद्धतीच्या भूमिका मांडल्या. आणि आता कुणबी समाज म्हणून मराठा समाजाला दाखवण्यात द्यायची संपूर्ण महाराष्ट्रभर सुरुवात झाली. म्हणजे बॅकडोरने मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणून आदरणीय भुजबळ साहेब हे या भूमिकेवरती पुन्हा व्यक्त व्हायला सुरुवात केली. परवा ज्यांनी बीडमध्ये भुजबळ साहेब सर्व ठिकाणी फिरले, ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या, हॉटेलं जाळली, कार्यालयं जाळली, घरं जाळली, या ठिकाणी फिरली. जेव्हा मराठवाड्यामध्ये साहेब फिरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा प्रश्न हा खूप गंभीर स्वरूपाचा आहे. अक्षरशः तिथला ओबीसी समाज जीव मुठीत धरून कसा बसा आपला तिथं जीवन जगतोय. अशा स्वरूपाची परिस्थिती असताना एका बाजूने पोलीस निष्क्रिय, पोलीस कारवाई करत नाही, शासन पुन्हा जरांगेंच्या समोर शासनाचे प्रतिनिधी जरांगेकडे जातात, त्यांना साहेब म्हणून त्या ठिकाणी गोंजारतायत. आणि मग अशा वेळेस भुजबळ साहेब एक कार्यकर्ता म्हणून, ते नेते नंतर आहेत पण सुरुवातीला एक ओबीसी समाजाचे एक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते म्हणून त्यांची भूमिका मांडणं त्यात वावगं काही नाहीये. संजीव भोर यांच्याकडे मी जाईन. संजीव भोरजी, ह्या सगळ्यात आता ही सगळी गणितं आपण जर बघितली तर यामध्ये असाही एक सूर येतोय की ओबीसी आणि मराठा या आरक्षण प्रश्नावरनं मुख्यमंत्री शिंदेची कोंडी करायचा प्रयत्न होतोय का? कारण यामध्ये अजित पवार कुठेही चित्रात नाहीयेत, देवेंद्र फडणवीस कुठेही चित्रात नाहीयेत. आरक्षणाचा मुद्दा येतो तिथे फक्त मुख्यमंत्री शिंदे हे चित्रात येत आहेत. आणि कारण काय पुढे येत आहे तर ते मुख्यमंत्री आहेत म्हणून. बरोबर नम्रताजी, ज्या पद्धतीने हे वातावरण पुन्हा बिघडवलं जातंय त्यावरून तर नक्कीच असा अर्थ निघेल. आणि असं होऊ नये, या दोन समाज एकमेकाच्या विरोधात उभे राहू नयेत यासाठी समाजातील नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सरकारमधील सर्व मंत्र्यांनीच, नुसत्या मुख्यमंत्र्यांनी नाही, सर्व मंत्री जबाबदार आहेत त्याच्यासाठी. प्रश्नाला बगल देऊ नका. दोन समाज एकमेकांसमोर उभे राहायला नको याबद्दल कुणाचंही दुमत नसेल. मुख्यमंत्र्यांची कोंडी यामध्ये होतीये का, आणि होत असेल तर ती कोंडी कोण करतंय? तेच मला सांगायचंय ना. ज्या पद्धतीने ह्या पुन्हा भुजबळ साहेबांनी हा आवाज उठवला आणि ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येत आहेत, खरं तर ही वक्तव्य अतिशय खेदजनक आहेत. बघा, भुजबळ साहेबांनी एक वक्तव्य केलं की ओबीसी समाजातल्या नेत्यांची मालमत्ता किंवा नेत्यांची घरं लक्ष केली गेली आहेत. तेच भुजबळ साहेब त्यांनी जेव्हा बीड मध्ये दौरा केला तेव्हा प्रकाश सोळंके हे मराठा समाजातील आमदार आहेत, यांच्या घराची त्या ठिकाणी जाळपोळ झाली. म्हणून त्या ठिकाणी आहेत, खांडे म्हणून आहेत. सर्व मंडळी कोणत्या समाजातली आहेत? मग या पद्धतीने वक्तव्य करून नक्की काय साध्य होणार आहे? समजा विपरस्त माहिती समाजापर्यंत म्हणजे संजीव भोरजी, तुम्ही असं म्हणताय की भुजबळांची वक्तव्य या कोंडीला कारणीभूत आहेत, देवेंद्र फडणवीसांचं मौन सुद्धा या कोंडीला तेवढंच कारणीभूत आहे असं वाटतंय? ज्या पद्धतीने हे सुरू आहे, देवेंद्रजींनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे ज्या पद्धतीने हा विषय हाताळत आहेत आम्ही त्यांच्या मागे आहोत. आणि भुजबळ साहेबांकडून तीच अपेक्षा आहे खरं तर. त्यांची अट आहे, भाजपची अट आहे, ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, ही अट आहे त्यांची. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी तेच आश्वासित केलंय ना सातत्याने समाजाला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळेल. पण नम्रताजी, एक बाब येथे मला प्रकर्षाने सांगायची आहे की कुणबी प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना मिळावीत अशी जी मागणी जरांगे पाटलांची होती, त्या अनुषंगाने कार्यवाही आता सरकारकडून सुरू आहे. 1 जून 2004 जी आर आहे, ज्यांच्या 1967 पूर्वी कुणबीच्या नोंदी आढळतील त्या मराठा बांधवांना कुणबीची प्रमाणपत्र देण्यास काही हरकत नाही. हा शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जर सरकारी यंत्रणा
कार्यवाही करत असतील ठीक आहे. तर यावर भुजबळ साहेबांनी किंवा आता जे कोणी ओबीसी नेते बोलत असतील ठीक आहे. त्यांनी विनाकारण आकांड तांडव करून दोन समाजात ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की या प्रश्नावरती जिथे हा प्रश्नाची उकल होते असं दिसतंय, अशी चिन्ह दिसत असताना भुजबळांनी टोकाची वक्तव्य करणं ही मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यासारखं आहे. यामध्ये काय आहे, 51% जी घटनेची अट आहे ही अट पाळून आता जर आरक्षण द्यायचं तर नेमकं काय केलं पाहिजे. ओबीसीमध्ये घ्यायला विरोध आहे, सर्वांचा विरोध आहे. सरकारही म्हणतं आम्ही ओबीसी मधलं आरक्षण काढून मराठ्यांना देणार नाही. नेमकं काय करता येईल याच्यावर विचार होणं आवश्यक आहे आणि तो होण्यासाठी आता बघा तुम्ही कालच या सरकारने त्यांचे आरक्षण 75% नेलंय. तसं आपलं आरक्षण वाढवता येईल का आणि आरक्षणामध्ये मुळात आरक्षणामध्ये सर्व समाजांना सामावून घेण्याची भूमिका आहे. त्या भूमिकेनं हा प्रश्न सोडला गेला पाहिजे. जातींमध्ये विद्वेष करणं आणि विद्वेष निर्माण करणं हे यातनं होता कामा नये. आरक्षण देताना तो समाज हा किती बाधित आहे, त्याला आरक्षणाची किती गरज आहे हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं असतं. मात्र दुर्दैवाने या क्षणाला ज्याला आरक्षण द्यायचंय तो किती आपला मतदार आहे या दृष्टीने राजकीय नेते जर त्याकडे बघत असतील तर हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत जाणार आहे. त्यामुळे राजकीय नेते त्याकडे कशा दृष्टीने बघतायत त्यावरून हा प्रश्न आता कोणती दिशा घेतो हे आता येणारा काळ ठरवेल. मात्र राजकीय नेते कशा पद्धतीने हा प्रश्न चिघळवतायत त्याकडे कृपया दुर्लक्ष करून दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी आता कदाचित समाजाला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज.